श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. गेल्या आठवड्याभरापासून सर्व नाशिककरांचं लक्ष असलेल्या नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक आज स्थायी समिती सभागृहात पार पडली. पीठासीन अधिकारी तथा नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. स्थायी समिती सभापती पदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र तथा भाजपचे विद्यमान नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर अपक्ष निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सकाळी 11 वाजता मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळेत आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि भाजप उमेदवार मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कुंभमेळा हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये असून याच प्रभागात माझं बालपण गेलं. पाठीमागील कुंभमेळा माजी आमदार बाळासाहेब सानप, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडला आणि येणारा कुंभमेळा देखील यशस्वीरित्या पार पाडण्याची आमची भूमिका असल्याचं स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी सांगितलं. कुंभमेळा हा प्रभाग 3 मध्येच आहे आणि माझं बालपण त्या क्षेत्रात गेलेलं आहे. पंचवटी आणि नाशिक शहर आणि पंचवटी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि मी हा 4था कुंभमेळा मी पाहतोय. माझे वडील माजी आमदार माझे गुरुवर्य बाळासाहेबजी सानप 2014-15ला ते आमदार होते. त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला. तीच भूमिका यावेळेस असते आणि आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम या शहरात करू एवढं सांगतो. तर वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि विकासाची दुरुस्ती ठेवून मी उमेदवारी अर्ज माघारी घेतला असल्याचं मच्छिंद्र सानप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तथा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सांगितलं. वरिष्ठांच्या आदेशानुसार काल माझी प्रदेशाध्यक्षांची भेट झाली. काल त्यांनी देखील सांगितलं होतं आमचा कुठलाही निरोप आल्याशिवाय काही माघारी घ्यायची नाही. परंतु आता वर्षांचं बोलणं झाल्यानंतर वर्षांच्या आदेशानुसार वर्षांचा फोन आला का आपण विकासासाठी माघार घेतली पाहिजे असं वर्षांचं त्यांचं एकमताने बोलणं झालं असेल. त्या पद्धतीने त्यांचा निरोप आला आणि मी आज तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांच्या आदेशानुसार मी आज फॉर्म मागा घेतला आहे. पुढे काय आश्वासन देण्यात आलेलं आहे का? ते वरिष्ठांचं काहीतरी बोलणं झालेलं असेल त्याच्याशिवाय माघारी घ्यायला लावणार नाही. परंतु विकासाची दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांनी हा निर्णय घेतलेला आहे. ते 4च नगरसेवक असताना कुठल्या भरोशावर तुम्ही निवडणुकीला सामोरं जात होते? संख्याबळच नव्हतं तुमच्याकडे? संख्याबळ जरी नसलं परंतु महायुतीचं घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष आहे. तुम्ही बघितलं असेल महापौर त्यांच्याकडे दिलं, शिंदे सेनेकडं उपमहापौर दिलं. तर स्थायी समिती ही युतीला सामावून घेण्यासाठी वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. परंतु त्यांचा काय निर्णय झाला असेल त्या निर्णयानुसार मला त्यांनी आत्ता माघार घ्यायला लावली. त्यानुसार आपण माघार घेतलेली आहे. 100% बिनशर्त पाठिंबा हा राष्ट्रवादी स्वतःहून दिला होता. परंतु उपमहापौर महापौर निवडीच्या कालावधीत महापौर उपमहापौर हे कुठेही वरिष्ठांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठेही भेटलेले नाही. भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, यांनाही कुठल्याही प्रकारे ते भेटले नाही. शहरात सगळीकडे होल्डिंग लागले होते. महायुतीचे सगळे प्रोटोकॉलनुसार फोटो टाकले गेले परंतु राष्ट्रवादीला तिथं डावलण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने हा फॉर्म भरला गेलेला होता. महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती निवड ही गेल्या आठवड्याभरापासून शहरभरात चांगली चर्चेचा विषय बनून ठरली होती. आज अखेर मच्छिंद्र सानप यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा भाजपनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. आगामी कुंभमेळा हा अत्यंत यशस्वीपणे पार पाडला जाईल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांसह नाशिककरांकडून व्यक्त केला जातोय. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.